मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं आमच्या या ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग आजही मी एकटीच चालू करते कारण हे झोपलेत. आज सकाळी ॲक्च्युली मी खूप लवकर उठली आहे कारण आज यांच्या आजोबांचं श्राद्ध आहे. तर ते श्राद्धचं जेवण करण्यासाठी मी आज लवकर उठली आहे. आणि असं काही असलं ना तर मला झोपसुद्धा लागत नाही. असं वाटतं कधी उठेल आणि हे कधी होईल की नाही वेळेत, हे सर्व माझ्या डोक्यामध्ये चालू असतं. त्यामुळे मी लवकर पण उठली आहे आणि लवकर उठूनसुद्धा माझी तयारीसुद्धा थोडीफार झालेली आहे. तर या भाज्या वगैरे आम्ही रात्रीच सगळ्या निवडून ठेवलेल्या होत्या. भाज्या वगैरे शिजत आहेत माझ्या. मी भाज्या वगैरे लावल्या आहेत पहिल्या. बघू शकता आहे भेंडीची भाजी ठेवली आहे आणि ही आपली कारल्याची भाजी आहे. तयारी सुरूच आहे माझी. भाज्या वगैरे बनवून सगळ्या रेडी झालेल्या आहेत आणि इकडे मेथीची भाजी शिजत आहे आणि ही आपली लाल माठाची भाजी. आणि इथे डाळसुद्धा लावलेली आहे कुकरमध्ये. डाळ पण झाली आहे. भाज्या वगैरे झाल्या आहेत बनवून आणि आता अर्धं काम अजून बाकी आहे. तर पूर्ण झाल्यावरच भेटूयात आता आपण थोड्याच वेळ. तर तुम्ही बघू शकता मी ही डाळ बनवली आहे आणि ही पित्राची कढी ही मला खूप आवडते आणि ही आहे तांदळाची खीर. तर मी भाज्यांसोबत हे सुद्धा बनवलं आहे. आणि इकडे नटुली आणि डॅडी उठले. झोप झाली. गुड मॉर्निंग बोला. गुड मॉर्निंग. बाय बाय. तर आता बघा कोण आलं आहे आमच्या घरी. अक्षू आले आहे. अक्षू म्हणजेच माझी नणंद. आज तिच्या आजोबांचं पित्र असल्यामुळे तीही आली आहे मला जेवणात मदत करण्यासाठी. तर ती बघा पीठ मळते बघू शकता. आणि आज कावळासुद्धा आलेला आहे बघा नैवेद्य खाण्यासाठी. निवद रेडी झाला आहे. तुम्ही बघू शकता इकडे बघा किती साऱ्या भाज्या, किती व्हरायटी ऑफ चिली. जास्त टाक अक्षू थोडं. आजोबांना खुश कर अक्षू. या खावा सगळं. कावळा पहिलाच येऊन गेलाय ऍक्च्युली. तो पहिलाच जेवण मागत होता. आमचं रेडी होत आहे. तर अशा प्रकारे आमचे हे नैवेद्य सुद्धा तयार झालेले आहे. तर आम्ही ना ते नारळाची करवंटी जाळून त्याचं धूप करून आम्ही सर्व घरामध्ये ते फिरवलं. सर्व त्याचा खूप छान असा सुगंध येत होता आणि त्यानंतर बाहेर ते ठेवलं तर त्यालासुद्धाही नैवेद्य दाखवला होता. आम्ही चाललो आता टेरेसवर. हे कुठे चालली तू? बोला. आम्ही काऊला खाऊ द्यायला चाललोय. आम्ही आता इथे निवड ठेवला आहे. कावळ्याची वाट बघतोय इथे उभे राहून. कावळा काय एक झालंय कधीपासून वेट करते. आता आम्ही आलोय समुद्रावर नैवेद्य ठेव. नटुलीची पणजी आहे आणि ह्या नटुलीला नावकरीण सुद्धा आहेत ना नट्टू. आज ॲक्च्युली ह्यांच्या आजोबांचा श्राद्ध आहे पण यांच्या आजोबांचा फोटो नसल्यामुळे आजीच्या फोटोंची पूजा केलेली आहे. आणि आजोबांचा फोटो हा कसाच नाही भेटत आहे कारण की ह्यांचे पप्पा म्हणजे नटुलीचे आजोबा आय थिंक 1 महिन्याचे होते तेव्हा त्यांचे वडील वारलेले. तर काय फोटो वगैरे तर काय चान्सच नाही आहे. तर त्यांनीच त्यांच्या आईला सगळं, आई बाप सगळं त्यांनी ह्यांनाच मानले. तर ह्यांचीच आज पूजा केलेली आहे. चाललंय तुमचं? ब्लॉग बघणारे बोलतील रोज रोज नटुली काय उपमाच खात राहते काय. बात तो सही है. तर आज तिला ॲक्च्युली बाबांनी स्वदेशमधून उपमा घेऊन आलेले आहेत. बाय. अय्या आत्या चालले.
बाय बोल आत्याला. बाय बाय बाय. नेक्स्ट ब्लॉग. नेक्स्ट व्लॉग मध्ये नक्कीच. ए बाय बोल जा त्याला. ते गेल्या. या. बाय नटुली. आय लव्ह यू. हाय माऊ. हाय. नट्टू सोबत आज कोण आले खेळायला? माऊ दीदी आली. माऊ दीदी आणि माऊ दीदीची मम्मी पण आलेली आहे. हाय. या जेवायला. व्हरायटी ऑफ जेवण. काय चाललं काय तुमचं? हा आज माऊ दीदी आली तर नटुली जास्तच खुश झाली. हा नट्टू खुश झाली आहे तू? किती किती खुश झाली आहे? ए नट्टू किती खुश झाली? 2च. 2 hours later. त्या माऊला घेण्यासाठी यश आला आहे. हाय. ए माऊ दीदी जाऊ दे. हा माऊ दीदीला यश घ्यायला आलाय. जाऊ माऊ दीदी. हा आई आई आई. अरे वा अरे वा. माऊ दीदी चालली. नट्टू माऊ दीदी चालली. अय्या आता अरे 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 बॅड मॅनर्स. नटुली बाय यश आणि माऊ. बाय बाय. बाय कर नटुली तू. बाय माऊ दीदी. यश मामा बाय. अरे वा लय गुड गर्ल आहे रे. बाय. बघू शकता नटुली ब्लॉग ऍड करते. काय बोलतीये नटुली? तुमच्या ब्लॉग मध्ये काय? अरे वा शिकली तू. या नटुली ब्लॉग एंड करते आज. हा नट्टू तूने ब्लॉग एंड केला आज. दाखव कसं. बोल बाय फ्रेंड्स. गुड नाईट. आमच्या चॅनलला लाईक करा. अरे वा.